सध्या देशभरातील एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गॅस सिलेंडरचा तुटवडा. कधी मिळणार गॅस सिलेंडर आणि अशी परिस्थिती सध्या का आहे याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या देशाला एकूण जेवढा गॅस वापरला जातो त्यापैकी 67% आपल्याला आयात करावी लागते. LPG गॅसबद्दल मी बोलतोय. आणि यामध्ये 90% आयात ही अरेबिक देशातून होते, जिथे सध्या आपण पाहिलं की काय सध्या सुरू आहे. आणि त्यामुळे या युद्धामुळे आपल्याला त्या ठिकाणून आता पुरवठा केला जात नाही. आणि पुरवठा राहिल्यामुळे सरकारने काय केलं की व्यावसायिक गॅस त्या ठिकाणी बंद केला. परंतु व्यावसायिक गॅसचं प्रमाण केवळ 13%च आहे. 87% आपल्या देशामध्ये घरगुती गॅस वापरला जातो. आणि सध्या या घरगुती गॅसवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. आणि हा मोठा परिणाम झाल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जर परिस्थिती सुधारली नाही तर अजूनच याचा जास्त आपल्याला तुटवडा जाणवणार आहे. कारण लक्षात घ्या, सध्या देशातील अनेक भागामध्ये, बेंगलोर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अनेक भागामध्ये हॉटेल्स बंद आहेत. त्यासोबतच अजून 1-2 दिवसात जर गॅस नाही मिळाला तर देशातील किंवा राज्यातील सर्वच हॉटेल बंद होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. आणि मग याची टंचाई वाढत असल्यामुळे सध्या आपल्याला या गॅस तुटवड्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला परिणाम भोगावे लागत आहेत. तुमच्या भागामध्ये काय कंडिशन आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.